सर, पाणबुडीचा एक उद्योग सिंधुदुर्गात सुरू होणार होता. 2018 साली मंजूर झाला होता. तोही आता गुजरातला गेलेला आहे. राज्यातले उद्योग गुजरातला जाण्याचा एक सपाटा सुरू आहे. त्याचाच एक हा भाग आहे. काय सांगा? खरं तर पाणबुडीचा जो उद्योग होता तो गुजरातला गेल्याचं बातमी आणखी आहे, कन्फर्मेशन त्यावर झालेलं नाही. परंतु अनेक उद्योग महाराष्ट्रात येत आहेत, त्याची चर्चा कमी होताना दिसते. मागे सुद्धा काही लोकांनी सांगितलं की हिऱ्याचा उद्योग गुजरातला गेलाय, परंतु तरी तुम्ही जर पाहिलं असेल तर हिरे उद्योगाचे जे काही सुरत वगैरे त्या साईडचे लोक व्यापारी आहेत ते मुंबईत येत आहेत. म्हणून पाणबुडीचा उद्योग सुद्धा सरकार हा निश्चित प्रयत्न करेल की तो तिकडे जाऊ नये. कोकण पट्टी असलेला आणि त्यासाठी योग्य असलेली जागा फक्त आणि फक्त त्या उद्योगासाठी चांगली आहे. म्हणून मला वाटतं की तो उद्योग जाणार नाही आणि मुख्यमंत्री साहेब आणि इतर सर्वजण त्यासाठी प्रयत्नशील राहतील. त्या कोकणामध्ये 3 नेते आहेत. केसरकर मंत्री आहेत, केंद्रामध्ये सूक्ष्म उद्योग मंत्री नारायण राणे आहेत. हे फक्त टीका टिप्पणी करतात, जाणाऱ्या उद्योगांवर लक्ष ठेवत नाही, असं दानवे विरोधी पक्षनेते म्हणतात. नाही, निश्चितच यावर प्रयत्न केले जातील. कोणताही उद्योग महाराष्ट्रातून बाहेर जाणं हे योग्य नाही आहे. आजच्या घडीला महाराष्ट्र हे एकमेव असा राज्य आहे ज्या ठिकाणी उद्योगा क्षेत्रातले अनेक मान्यवर येण्यासाठी इच्छुक असतात. म्हणून त्यांना असलेलं कार्पेट, रेड कार्पेट ज्याला आपण म्हणतो, ते या सरकारकडून टाकल्या निश्चित जाईल आणि उद्योग जाऊ नये यासाठी पूर्ण प्रयत्न केला जाईल. उद्धव ठाकरे असं म्हणाले, राम मंदिर लोकार्पणात राजकीय हेतू नको. आमचंही तेच म्हणणं आहे. राम मंदिरचं उद्घाटन जे आहे ते कोणत्याही पक्षाचं नाहीये. राम मंदिर हा काही भाजपचा कार्यक्रम नाही. राम मंदिराच्या उभारणीसाठी प्रत्येक भारतीयांचा हात त्या ठिकाणी लागलेला आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी एक आपल्या आनंदाचं क्षण 22 तारखेला येतोय, म्हणून त्यात कुणी मिठाचा खडा टाकू नये वारंवार सांगत आलेलो आहे. सर्वांनी या आनंदात सहभागी हो, सर्वांचं योगदान त्याच्यात आहे. कारसेवा करणारे हे कोणत्या एका पक्षाचे नव्हते, कोणत्या एका जाती धर्माचे नव्हते, सर्वांनीच यामध्ये सहकार्य केलेले. म्हणून आपण या उत्सवाला कोणत्या पक्षाकडे बोट दाखवून त्याला पुन्हा एक लिमिटेड त्याला करू नये, हीच आमची सुद्धा मागणी होती. आणि म्हणून उद्धव साहेबांनी जे काही आज स्टेटमेंट केलंय ते आम्ही पूर्वीपासून करत आलेलो आहोत. परंतु यांचा आग्रह असा, निमंत्रणातून जे आग्रह त्यांचा झाला होता ते चुकीचं होतं, हे आम्ही वारंवार सांगितलेलं आहे. ठाण्यामध्ये एक रेव पार्टीवरती पोलिसांनी कारवाई केली. त्याच्यावर संजय राऊत म्हणतात की हे राज्य सरकार रेव पार्टीमधून निर्माण झालेलं आहे, गुजरातमधून अंमली पदार्थ येत असतात. संजय राऊतला संध्याकाळी रेव पार्टीला जाण्यापासून थोडा प्रॉब्लेम झाला असेल म्हणून त्यांनी केलेले वक्तव्य. रेव पार्टी, नाईट लाईफ हे सर्व जे आहेत हे प्रकार कोणी सुरू केले होते हे त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे माहिती. म्हणून आता त्यांच्यातली जी काही युवा पिढी जी कर्जतला किंवा गोव्याला जाणारी आहे त्यांना थोडं बंधनं आल्यासारखे वाटत असतील, म्हणून त्यांनी केलेली ही टिप्पणी. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता असं म्हणाले होते की चीप लोकांना डीप क्लीन काय समजणार. त्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असं म्हणाले की डीप क्लीन येणाऱ्या निवडणुकीत जनता तुमचं करणार आहे. आम्हाला डीप क्लीन करूनच घ्यायचं आहे. एकदा बॉडीची डीप क्लिनिंग जर झाली ना तर असलेले सगळे काही थोडे बहुत जे काही खटके आहेत ते सगळं निघून जातील. म्हणून आमचा भर हा डीप क्लिनिंगकडे असतो. परंतु जे गटात तुंबलेली ज्यांच्या मनामध्ये आहे, ज्यांच्या डोक्यात आहे, ज्यांना आता हिंदुत्व कळत नाही, ज्यांना आता फक्त टक्केवारी कळते, ज्यांना फक्त आता टेंडर हा शब्द त्यांच्या मुखपाठ झालेला आहे, ज्यांना शेतकऱ्याचा प्रश्न कळत नाही, ज्यांना कामगाराचा प्रश्न कळत नव्हता, ज्यांना 2.5 वर्ष लोकांशी संवाद साधण्यासाठी वेळ नव्हता, त्यांची निश्चितच या वेळेला डीप क्लिनिंग होणार आहे आणि त्यांना त्यांची जागा दाखवल्या जाणार आहे. गेल्या 5-10 वर्षामध्ये भाजपवर अशी एक आरोप होत होता की इतर पक्षातले आयात करून सगळ्या निवडणुका लढवत आहेत, खासदार आमदार झालेत. आता आणखी एक विषय आलाय की अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर नवनीत राणांनी निवडणूक जिंकली होती. आता त्या भाजपच्या तिकिटावर उभ्या राहणार असं कळतंय. निवडणुकीच्या काळामध्ये अनेक घडामोडी होतील, त्याची चर्चा आताच करायला नको. जेव्हा 3 नेत्यांची जेव्हा या बैठका होतील त्याच्यामध्ये जागा वाटपाचं सूत्र ठरलं जाईल त्यावेळेला खरं पिक्चर हा समोर येणार आहे.
आज कोण कुठून उभा राहणार? मग संभाजीनगरमध्ये भाजप राहणार का शिवसेना राहणार? नाशिक धुळ्यामध्ये कोण राहणार? अमरावतीमध्ये कोण राहणार? हा प्रत्येक मतदारसंघामध्ये चर्चेचा विषय असतो. रायगडमध्ये तुम्ही आता विचार कराल तर तुम्ही म्हणाल का हा उमेदवार का हा उमेदवार? पुण्यामध्ये काय होणार? या सगळ्या गोष्टीची उत्तरं जोपर्यंत युतीची बैठक होत नाही तोपर्यंत मिळणार नाहीत आणि ह्या चर्चा अशाच रंगत राहणार. पण एकदा युती झाल्यानंतर प्रत्येक कार्यकर्ता तो कोणत्याही पार्टीचा असो तो जो उमेदवार असेल त्याचं काम करेल. गुजरातला सोन्यानं माडवा, मात्र महाराष्ट्र लुटायचं बंद करा अशी संजय राऊत म्हणतायत. संजय राऊतवर आता वारंवार आता नवीन वर्षाची सुरुवात होते त्याच्यावर आता बोलून पुन्हा हे सरतं वर्ष पुन्हा तोंड घाण करायची मला इच्छा नाहीये. आम्हाला आमचा महाराष्ट्र हा सोन्याने मडवलेला ऑलरेडी आहे. त्याला ते आंधळ्याला ते दिसत नसावं म्हणून तुम्ही महाराष्ट्र फाटका आहे, उघडा आहे, भीक मागतोय असं जे काही चित्र रंगाचा प्रयत्न करतायत तुम्हाला थोडीशी लाज वाटू द्या. महाराष्ट्र हा संपन्न असलेला स्टेट आहे आणि या राज्यावर देशाचं अर्थकारण चालतं हे एवढं जरी आपल्याला समजलं तरी मला वाटतं पुरे होईल. म्हणून तुम्ही इतर राज्याची तुलना महाराष्ट्र राज्याशी करू नका. महाराष्ट्राची बरोबरी देशातल्या कोणताही राज्य करू शकणार नाही. अजितराव हवा तेज चल रही है, टोपी सांभाळो असं संजय राऊत म्हणतात. अजितराव को त्यांनी ते टोमणं मारलेलं नाहीये, त्यांनी इतर त्यांच्या सहकार्याला मारलेलं आहे. हवा तेच चल रही है, पैजामे सांभाळो. काय त्यांचे पैजामे त्यांना सांभाळायचे, कधी ते खाली उतरले जातील ना ते त्यांनाच कळणार नाही. राहिलं त्यांच्या पक्षाचे जे काय होते तुम्हाला आज माहितीस्तव सांगतो. ही एक बातमीच आहे. हा जो विस्तार रखडला होता ना मंत्रिमंडळाचा, जो वारंवार तुम्ही प्रश्न विचारतायत ना, ते जयंत पाटील येणार होते म्हणून विस्तार थांबला होता आणि ते आज निष्ठेच्या गप्पा करतायत. त्यांनी आता ह्या सगळ्या गोष्टीला आता तरी थांबावं, नसता अनेक गोष्टी जेव्हा बाहेर येतील त्या टायमाला त्यांना सुद्धा आपण कुठे होतो आणि आपलं काय झालं कळेल. नाही काय म्हणजे आता जयंत पाटलांचं काय जरा सांगा ना, त्याचा तपशील जरा कळू दे ना. आता माती उकरली तर मग जयंत पाटील अजित पवारांसोबत येणार होते म्हणून थांबलं होतं सगळं. काय नेमकं जयंत पाटलांनीच हा प्रस्ताव पुण्यात दिला होता की आपल्याला आता भाजप बरोबर जायचं आहे. त्यासाठी झालेल्या बैठकीमध्ये ही सर्व चर्चा झाली होती आणि आता आपण सर्वजण मिळून शरद पवार साहेबांना सांगू हे सर्व बैठकीमध्ये त्यांचं ठरलं होतं. आजही जयंत पाटील फक्त शरीराने तिकडे आहेत, मनाने अजितदादांबरोबर आहेत असं माझं मत आहे. राहिला विस्तारचा प्रश्न ना, आमची जी माहिती आहे की ते येणार होते म्हणून विस्तार थांबला होता. कुणाबरोबर बैठक झाली होती आणि मग ते का आले नाही? येतील काही, आता त्यांना काही अडचणी आल्या असतील म्हणून ते आज विरोधात बोलून कधीतरी आपली साईड सेव्ह करायचा प्रयत्न करतात, पण ते येतील. त्यांना यायला जास्त वेळ लागणार नाही. अहो त्या बैठकीला सुप्रिया सुळे नव्हती का? सगळंच होते ना. हे सर्व असताना घडलेला हा प्रकार आहे. परंतु आता अजितदादाच्या डोक्यावर कसं खापर फोडायचं हा प्रयत्न यांचा आहे. म्हणून चिंता करू नका. महाराष्ट्राला याची सर्वांना जाणीव आहे आणि त्यांना सुद्धा जाणीव आहे आणि भविष्यामध्ये काय होईल हे तुम्हाला लवकरच दिसेल. प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची पुण्यातल्या मोदी बागेत भेट झालेली आहे असं प्रकाश आंबेडकर बाकी नेत्यापैकी एक प्रगल्भ नेतृत्व ते आहे. ते कुणाशी हसत खेळत भेटतात, बोलतात आणि आपलं मत स्पष्टपणे मांडतात. परंतु त्यांचा बाकीच्या लोकांना जर ते बाकीचे लोक जर त्यांना कॅज्युअली घेत असेल तर ती त्यांची सगळ्यात मोठी घोडचूक आहे. प्रकाश आंबेडकरांनी सांगितलेले आहे की युती करा, परंतु जर यांची युती झाली नाही तर प्रकाश आंबेडकर यांना सुद्धा यांची जागा दाखवायला कमी करणार नाही. म्हणून भेटी कुणाच्या कुठेही होऊ द्या, परंतु आघाडीची युती होणार नाही हे वारंवार मी सांगत आलेलो आहे आणि तेच चित्र आज तुम्हाला पाहायला मिळतं. तुम्ही काहीतरी प्रकाश आंबेडकरांना सल्ला देणार? प्रकाश आंबेडकरांना मी सल्ला देण्यासारखा मोठा नाहीये, पण प्रकाश आंबेडकर यांना यांची जागा दाखवतील एवढं मात्र निश्चित आहे. मागच्या वेळी आम्ही 22 जागा लढवल्यात, आता पण आम्ही आग्रही आहे. 22 जागा लढवल्या त्यांनी, आता ते 48 जागा लढवतील कारण की युती होणार नाही.
मग 22 जागाचा आग्रह कशासाठी? शिवसेनेने जो आग्रह जागांचा धरला होता, काँग्रेस आक्रमक झाल्यामुळे त्यांनी थोडी आता माघार घेतलेली आहे. ते 23-24 जागांच्या मागे यायला तयार आहे, बऱ्यापैकी मागे तयार आहे. कसं बघताय तुम्ही याकडे? स्वाभिमानी उबाठा गटाला आता हेच दिवस आलेले आहेत. काँग्रेस मागून काहीतरी मारणार, पुन्हा माघार घेणार, मग राष्ट्रवादी मारणार, पुन्हा माघार घेणार, मग प्रकाश आंबेडकर साहेब मारतील, पुन्हा माघार घेणार. एक दिवस असा येईल की हे सर्वांच्या दरवाजात उभे असलेले दिसतील. देवेंद्र फडणवीस यांनी काल त्यांच्या सर्व नेत्यांना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्याची सूचना केलेल्या आहेत की साधेपणानं राहा. साधेपणानंच राहिलं पाहिजे ना. साधेपणामध्ये त्यांनी आणखीन एक सांगितलं की प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने स्वतःचीच उमेदवारी जर घोषित करत असाल तर ते पक्षासाठी अडचणीचं आहे. म्हणून पक्ष जो आदेश देईल तो आदेशाचं अंमलबजावणी करा. कोणत्याही प्रकारचं वक्तव्य, कोणत्याही प्रकारचं स्टेटमेंट देऊन मी इथलचा खासदार, मी इथलचा उमेदवार, मी आता माझ्याशिवाय कोणी नाही, हे जे काही राजकीय नेते किंवा जे काही सो कॉल्ड ज्यांना उभं राहायचं ते जे काही बोलतात त्याला देवेंद्र फडणवीसांनी दिलेला दम आहे किंवा आदेश समजा. परंतु यानंतर आता त्यांनी ते बोलू नये आणि साधेपणाने सर्वसामान्य माणसामध्ये जावं ही त्याच्या मागची भूमिका आहे. पण त्यांनी ते एक वाक्य वापरलं की संपत्तीचे प्रदर्शन न करता साधेपणानं राहा. म्हणजे संपत्ती ज्याच्याकडे आहे त्यांनी खरंच प्रदर्शन करू नये. तुमच्याकडे आहे ती दिसतेच ना. त्याच्यासाठी समोर एखादा प्रदर्शन मांडल्यासारखं त्याचा करावं हे योग्य नाहीये. हे चांगला सल्ला देवेंद्र फडणवीसांनी दिलेला आहे. म्हणजे काय करावं असं तुम्ही पण सांगा काय? साधेपणाने राहा. सर्वसामान्याच्या मतावर तुम्ही मोठे होतात. सर्वसामान्य लोक मत देतात म्हणून तुम्हाला सन्मान आहे. सर्वसामान्यांच्या मतामुळे तुम्हाला खुर्ची मिळते. त्याच्यामुळे मंत्रीपद असेल, कोणतंही पद असेल, त्यांच्या जीवावर तुम्ही मिळवतात. तर त्या टायमाला त्यांच्याशी भेटताना, त्यांच्याशी बोलताना, त्यांचं काम करताना तुमच्यात ते नम्र भाव असले पाहिजे. हे त्याच्या मागचं त्यांनी सांगितलेलं गणित आहे. गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये सगळ्या जिल्हा परिषद महानगरपालिकावर प्रशासन राज आहे. पण आता एक पुणे महानगरपालिकेची अशी एक गोष्ट समोर आली की तिथले स्थानिक लोक नाराज आहेत आणि ते मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली की हे अत्यंत वाईट पद्धती. तर हे सगळं महाराष्ट्रात दिसतंय असं तुमच्या काही आलं का? नाही, महाराष्ट्रामध्ये सर्वच बाबतीमध्ये कोरोनाच्या नंतर ज्या काही निवडणुका झाल्या नाहीत त्यांचा कालावधी बराचसा लोटला गेलेला आहे. काही लोक आरक्षणाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात गेले, तिथेही ते केस पेंडिंग आहेत. मुंबई महानगरपालिका विशेषतः त्या केसेस पेंडिंग आहेत. म्हणून या बाबतीचा निर्णय सुप्रीम कोर्टावर काही अवलंबून आहे, काही निवडणूक आयोगावर अवलंबून आहे. त्यांनी जेव्हा निर्णय घेतील त्या टायमाला या निवडणूक लागतील. सरकारचा याच्यामधला रोल एवढा मोठा नाहीये जेवढा निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाचा आहे. म्हणून तिकडच्या निकालाच्या जेव्हा निकाल लागेल तर निश्चितच निवडणूक आयोग हे सर्व निवडणुका लावणार आहे. कुणाच्या राजकीय दबावाखाली या निवडणुका थांबलेल्या नाहीत. जवळपास महाराष्ट्रामध्ये 6 ते 7 महानगरपालिका, इतर छोटमोठ्या आणखी नगरपालिका या सर्वांच्या निवडणुका थांबलेल्या आहेत. जिल्हा परिषदच्या निवडणुका थांबलेल्या आहेत. आणि हे मला वाटतं या निर्णयाच्या नंतर तातडीने लावल्या जातील. राज्यात एक फुल आणि दोन डाऊटफुलचं सरकार आहे अमोल कोल्हे म्हणतात. अमोल कोल्हे बी आजकाल डायलॉग मारायला लागले. अमोल कोल्हे त्यांना माझा मित्राचा सल्ला आहे. माझे ते मित्र आहेत. त्यांना तुम्ही या राजकारणात पडू नका. हा तुमचं क्षेत्र नाहीये. आणि जेव्हा हे सर्व मोठे लोक जेव्हा बोलतात त्या टायमाला आपण त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही. आपल्यालाही राजकीय ज्याला म्हणतात जागा देण्याचं किंवा ज्या खुर्चीवर बसवण्याचं काम यामधल्याच एकाने केलेलं आहे, ज्यांचं नाव अजितदादा पवार आहे. हे विसरू नका. माणूस जेव्हा आपल्याला मोठं बनवतो तर त्याच्याबद्दलचा विसर पडता कामा नये. शीतल म्हात्रे सुप्रिया सुळेंवर 2 दिवसापूर्वी टीका केल्या होत्या, तुम्हाला माहितच आहे. पण त्यावर रोहिणी खडसे यांनी म्हटलंय की शीतल म्हात्रे यांची लायकी सुद्धा नाही की सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करायची. तर महिला मधलं भांडण आहे तेव्हा तर न बोललेलं बरं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.